प्रतीक्षा फक्त तुझ्या होकाराची. आता दिव्या स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीव प्रतीक्षा, फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा, फक्त तुझ्या होकार. जीवनावरती तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून राहायची. नीट खात नव्हती, कुणाशी बोलत नव्हती. मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरे वाईट तर करणार नाही ना? असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि नूतन यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अस्वस्थतेसाठी ते स्वतःलाच अपराधी मानत होते. दिव्याने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे हेच त्यांना समजत नव्हते. त्यानंतर, दिव्या बाळा, बघ कोण आले आहे, तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. अक्षरशः तिच्या तोंडून शब्द फुटले. त्यानंतर एकेकाळी दिव्या आणि अक्षतचे एकमेकावर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत हे मनोहर आणि नूतन यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वतःच्या दिव्याच्या आयुष्याचा निर्णय घेतला. आता मात्र अक्षतच त्याच्या मुलीच्या ओठावर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता. असा विचार करून त्यांनी अक्षतची दिव्याशी भेट घडवून आणली. आणि त्यानंतर थोडासे संकोचत अक्षतने विचारले, कशी आहेस दिव्या? तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मला विसरलीस का? अगं मी अक्षत आहे, अक्षत. त्यानंतर आठवतेस का? तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले, तरीही दिव्या गप्प होती. त्यानंतर अक्षत हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चुकवून दोघेच जण एकमेकांना कसे भेटायचे, कॅन्टीनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे, तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. दिव्या मात्र भकास नजरेने पाहत होती. त्यानंतर तिची अशी अवस्था पाहून अक्षतचे डोळे पाणावले. तो म्हणाला, दिव्या, तू स्वतःला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलंस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वतःला शिक्षा का देतेस? काळोख्यात बसल्यामुळे तुझे दुःख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना. त्यानंतर, तर मग मी काय करू? मी तेच केले ना जे माझ्या आईवडिलांनी सांगितले. पण मला काय मिळाले? डोळे पुसत दिव्याने विचारले. तिचे बोलणे ऐकून नूतन हुंदके देत रडू लागला. त्यानंतर दिव्याचे हात आपल्या हातात घेऊन अक्षत
म्हणाला, कधीकधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वतःचे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हे सांगत असते की आपण आपली वाट स्वतः शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे. दिव्या, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे. तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटतं असेल याचा विचार केलाय का? आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होतास ना. त्यांच्यासाठी, स्वतःसाठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेसे लागेल. दिव्या. त्यानंतर अक्षतच्या बोलण्याचा दिव्यावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो. असे का होते अक्षत? त्यानंतर कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ, तुझ्यासमोर तुझे सुंदर जग आहे. अक्षतच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की दिव्या, अजूनही मी तिथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे, जिथे तू मला एकट्याला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे. दिव्या, मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळून टाकेल. आणि त्यानंतर अक्षतच्या छातीवर डोकं ठेवून दिव्या ओक्साबोक्शी रडू लागली. जणू कधीचे साचून राहिलेले दुःख गळागळा डोळ्यातून उघळत होते. मनातले दुःख अश्रूवाटे निघून जावे आणि ती तिच्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी, यासाठी अक्षतनेही तिला मनसोक्त रडू दिले. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि नूतन यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू उकळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते. थँक्स फॉर वॉचिंग.